नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मार्केटमध्ये या ठिकाणी तुफान सेलिंग आलेली आहे. जवळजवळ 2 ते 3 दिवसामध्ये 1200 पॉईंटने मार्केट या ठिकाणी पडलेलं आहे. म्हणजे निफ्टी 26,295 वरून आता 25,014 वरती मार्केट पोहोचलेलं आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकते किंवा मार्केटमध्ये हे जे काही घडत आहे ते कशामुळे घडतंय, तर याच्या या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर मित्रांनो मार्केट पडण्याच्या पाठीमागे काही कारण आहेत. त्यामध्ये रिॲक्ट, रिस्पॉन्स अँड अँटिसिपेशन म्हणजे जे काही इस्रायल इराणमध्ये जे काही वार चालू आहे, त्याचबरोबर इस्रायल आणि लेबननमध्ये या ठिकाणी जे काही वार चालू आहे, तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी म्हणजेच काय, तर इस्रायल इराणचं वार आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये सुद्धा अटॅक केलेला आहे. त्याचबरोबर इराण जे काही इस्रायलने या ठिकाणी हिजबुल्लाचा जो काही प्रमुख होता त्याला या ठिकाणी संपवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी इराणने या ठिकाणी इस्रायलवरती 200 मिसाईल या ठिकाणी डागली आहेत. तर त्यामुळे जो काही वाद चालू झालेला आहे, त्यामुळे काय होतं, इम्पॅक्ट काय होतो, तर ज्या काही ऑइलच्या प्राइसेस आहेत, इंटरनॅशनल लेवलला ज्या ऑइलच्या प्राइसेस आहेत त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर ऑइलच्या प्राइस वाढल्यामुळे या ठिकाणी महागाई वाढते. महागाई, इन्फ्लेशन या ठिकाणी याचा डायरेक्ट परिणाम या ठिकाणी आपल्या पॉकेटवरती होताना आपल्याला दिसत होतो. त्याचबरोबर विच मे ऑर मे नॉट मॅनिफेस्ट म्हणजे या ठिकाणी या सगळ्याचा इम्पॅक्ट मार्केट या ठिकाणी अगोदर रिॲक्ट करतं. म्हणजेच याचा परिणाम काय होईल, म्हणजे वार अजून वाढेल, बाकीच्या कंट्रीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील, या ठिकाणी महागाई वाढेल, या ठिकाणी तेलाच्या प्राइसेस अजून वाढतील. तर या सगळा इम्पॅक्ट मार्केट काय करतं, आधीच प्रेडिक्ट करतं. म्हणजे या ठिकाणी मार्केट अजून पडेल की इथून या ठिकाणी स्टेबल राहील, ह्याचा या ठिकाणी कोणालाही अंदाज नसतो. कोणीही या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत नाही नेमकं काय होईल. त्यामुळे काय आहे, त्यामुळे मार्केट या ठिकाणी थोड्याशा जरी निगेटिव्ह न्यूज आले तर त्याला रिॲक्ट करतं. तर हे आपण पाहिलं. म्हणजेच इस्रायलच्या लेबनॉनमध्ये जो काही अटॅक आहे, इस्रायलचा लेबनॉनमध्ये जो अटॅक आहे, त्याचबरोबर इस्रायल इराणचं वार आहे, त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी ऑइलच्या प्राइसेसवरती होऊ शकतो. त्याचबरोबर ग्लोबल अस्थिरता या ठिकाणी येत असते. त्यामुळे काय असते, जास्तीत जास्त इन्व्हेस्टर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट काढून घेतात. त्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये क्रॅश येत असतो. तर यात आताच आपण डिस्कस केलं, ऑइलवरती या ठिकाणी इम्पॅक्ट होतो. ऑइल इम्पोर्ट्स लाईक म्हणजे भारत या ठिकाणी जास्तीत जास्त ऑइल या ठिकाणी जो काही गल्फ कंट्री आहे त्यांच्याकडून आपण ऑइल इम्पोर्ट करत असतो. आणि त्यामुळे काय होतं, तिचं जर अस्थिरता असेल गल्फ कंट्रीमध्ये, अरब देशामध्ये, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या ऑइलच्या प्राइसेसवरती, ऑइलच्या सप्लायवरती होत असतो. तर अजून एक न्यूज आहे ती म्हणजे इम्पॅक्ट ऑन युएस रेट कट. तर या ठिकाणी सर्व व्यवस्थित चाललं होतं. युएसने जे काही युएसचे पॉल सर आहेत त्यांनी या ठिकाणी रेट कट केला होता. त्याचा इम्पॅक्ट युएस मार्केटमध्ये, आपल्या इंडियन मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला होता, जेणेकरून एक महागाई, इन्फ्लेशन युएस मधलं पण कंट्रोल आलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे काही आयटी इंडस्ट्री आहे, तर आयटी रेट कटमुळे आपल्या आयटी इंडस्ट्रीला जास्तीत जास्त त्याचा बेनिफिट होतो. आपली जास्तीत जास्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतात. त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होऊन आपलं मार्केट सुद्धा चांगलं स्टेबल होत होतं. त्याचबरोबर युएसचं मार्केट सुद्धा स्टेबल होत होतं. त्याच या कंडिशनमध्ये इस्रायल इराणचा थोडासा वार चालू झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट थोडासा झाला. त्याचबरोबर युएस रेट कट केल्यामुळे काय होतं, तर जी काही महागाई आहे ती या ठिकाणी कंट्रोलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी युएसचं जे काही गव्हर्नमेंट आहे तो रेट कटचा डिसिजन घेतं. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी रेट कटचा डिसिजन घेतला होता. अजून या ठिकाणी पुढच्या काळामध्ये रेट कट होणार होते. त्याचबरोबर तर आपण आताच डिस्कस केल्यामुळे रेट कट केल्यामुळे काय होतं, इकॉनॉमिक ग्रोथ होते. लोकांना या ठिकाणी कमी व्याजामध्ये जास्तीत जास्त पैसा हातामध्ये येतो. त्यामुळे लोक खरेदी करतात आणि त्या ठिकाणी लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतं, तर त्याचा इम्पॅक्ट इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी होतो. फंड फ्लो टू मार्केट्स, त्यामुळेच मार्केटमध्ये फंड फ्लो होतो आणि या ठिकाणी इकॉनॉमिक ग्रोथ होते. एक्सपेक्टेशन मोर रेट कट्स, तर अनेक वेळेला येणाऱ्या भविष्यामध्ये रेट कट होणार होते. त्याचबरोबर जर का मार्केटमध्ये जर स्थिरता जर आली आणि मार्केटमध्ये सर्व व्यवस्थित झालं, तर येणाऱ्या काळामध्ये अजून रेट कट आणि इन्फ्लेशन जर आटोक्यात आलं तर रेट कट युएस मध्ये रेट कट होणार होते. तर युनायटेड स्टेट इन्फ्लेशन रेट म्हणजे इन्फ्लेशन रेट हा युएसचा कंट्रोलमध्ये आला होता. त्याचबरोबर मागच्या 15 दिवसामध्ये त्यांनी रेट कट पण केला होता. त्याचा चांगला इम्पॅक्ट या ठिकाणी मार्केटवरती झाला होता. आणि युएसचं मार्केट सध्या तुम्ही लक्षात घ्या, युएसचं मार्केट सध्या सुद्धा पॉझिटिव्हच आहे. जास्त इम्पॅक्ट युएसच्या मार्केटवरती झालं नाही. तर त्याचबरोबर आपण हे एक प्रेडिक्ट करू शकतो, तो म्हणजे आपण एक प्रेडिक्ट करू शकतो ते म्हणजे जसं इस्रायल इराणमध्ये जसं वार आहे आता चालू झालं, त्याचबरोबर पाठीमागे रशिया युक्रेनमध्ये पण असंच वार चालू झालं होतं आणि त्यावेळेला सुद्धा आपलं मार्केट या ठिकाणी याच पद्धतीनं क्रॅश झालं होतं. तर तो मार्केट या ठिकाणी तो जो काही इव्हेंट होता तो पचवून या ठिकाणी आपलं मार्केट या ठिकाणी हाय राहायला जात होतं. त्याचबरोबर जसा आपण तो इव्हेंट किंवा ते वार होतं तो विसरून आपलं मार्केट या ठिकाणी स्टेबल
होत होतं. त्याच पद्धतीनं जर आता जे काही इस्रायल इराणचं वॉर आहे तर त्याच पद्धतीनं ते हा वॉर विसरून आपलं मार्केट या ठिकाणी वरच्या साईडला जाईल, आपलं मार्केट सुद्धा ग्रोथ होईल असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर अजून एक या ठिकाणी ग्लोबल न्यूज आहे, ती म्हणजे जे काही ज्या वेळेला आपलं बीजेपीचं सरकार आलं त्यावेळेला फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त यावेत, या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी असा या ठिकाणी एक अजेंडा होता. त्याच पद्धतीचा एक अजेंडा या ठिकाणी चायनाने घेऊन आलेला आहे. चायना स्टिम्युलेस मेजर्स टू बूस्ट ट्रबल इकॉनॉमी मे फॉल शॉर्ट. म्हणजेच काय तर चायना या ठिकाणी आपली इकॉनॉमी ग्रोथ करण्यासाठी जास्तीत जास्त फॉरेन इन्व्हेस्टरला या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे की जास्तीत जास्त इन्व्हेस्टर या ठिकाणी त्यांना चायना काय करत आहे, इन्व्हेस्टरला या ठिकाणी जास्तीत जास्त सूट देण्याचा प्रयत्न करत आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि त्यांना पॅकेजेस या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला आहे की चायनाचं मार्केट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ झालेली आहे. चायनाच्या मार्केटमध्ये जवळजवळ एका दिवसामध्ये 20% या ठिकाणी मार्केट अप गेलेलं होतं. तर याचा इम्पॅक्ट म्हणजे आपले जे काही इंडियामधील जे काही फॉरेन इन्व्हेस्टर आहेत तो भारतामधून पैसा काढून चायनामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत, त्याचा सुद्धा इम्पॅक्ट या ठिकाणी आपल्या मार्केटवरती होत आहे. त्याचबरोबर अजून एक इम्पॅक्ट मध्ये जे काही फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जे काही ट्रेडिंग करत होते लोक, तर त्याच्यावरती काही रेग्युलेशन सेबीनं आणलेलं आहे. त्या रेग्युलेशन सुद्धा इम्पॅक्ट या ठिकाणी मार्केटवरती झालेला आहे. तर मार्केटमध्ये अनेक इव्हेंट आहेत. याचा म्हणजे जवळजवळ 3 ते 4 दिवसामध्ये 1200 पॉईंट मार्केट पडणं म्हणजे नॉट अ जोक. बट त्या पाठीमागे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत याचा अभ्यास जर आपण केला तर वार आहे, सेबीचं रेग्युलेशन आहे, त्याचबरोबर चायना फॅक्टर आहे. चायना फॅक्टर म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ते इन्व्हाइट करत आहेत, त्यामुळे आपल्या देशामधील इंडियामधील पैसा काढून या ठिकाणी चायनामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत, त्याचा एक इम्पॅक्ट आहे. त्याचबरोबर युएस रेट कट्स, ऑइल प्राइसेस म्हणजे युएसनं जे काही रेट कट्स केले त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा होताच. त्याचबरोबर आता जे काही वार चालू झाले त्याच्यामुळे ऑइलच्या प्राइसेस वाढणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर इनडायरेक्टली होणार आहे, कारण ऑइलच्या प्राइसेस वाढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जास्त पे करून या ठिकाणी जास्त पैसे पे करावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर युएस इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशन म्हणजे काय, म्हणजेच आता जे काही त्यांनी युएस मध्ये जे काही इन्फ्लेशन आटोक्यात आलं होतं तो इन्फ्लेशन अजून वाढू शकतं का, तर या ठिकाणी जर का या वारच्या कंडिशन अशाच पद्धतीने चालू राहिल्या, अनेक देश त्यामध्ये या ठिकाणी जर पार्टिसिपेट केलं तर या ठिकाणी महागाई वाढू शकते. तर युएस एम्प्लॉयमेंट यामध्ये कसं असतं, जर या ठिकाणी महागाई वाढली तर या ठिकाणी जर काही बेरोजगारी वाढली, अनएम्प्लॉयमेंट रेट वाढला तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट या ठिकाणी मार्केटवरती होऊ शकतो. तर या अशा पद्धतीच्या या ठिकाणी अनेक न्यूज होत्या ज्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती झाला. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी काही लोकांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केलं असतील आणि त्याचबरोबर ते जर स्टॉक चांगले असतील, निफ्टी 50 मधील 50 कंपन्या असतील, तर या ठिकाणी जास्त घाबरायची गरज नाही. जर अजून मार्केट खाली गेलं तर या ठिकाणी आपण क्वांटिटी ऍड करू शकता. त्याचबरोबर जर काही तुम्ही असे स्टॉक निवडले असतील जे पेनी स्टॉक वगैरे असतील, तर काय होतं, जर मार्केटमध्ये ग्रोथ होत असेल तर ते स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याचबरोबर अशा निगेटिव्ह न्यूज आला तर ते ज्या स्पीडनं ग्रोथ झाली ती त्याच्या दुप्पट स्पीडने या ठिकाणी ते स्टॉक कोसळतात. त्यामुळे जर का तुमच्याकडे चांगले स्टॉक असतील तर या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर या ठिकाणी पेनी स्टॉक असतील तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.